मित्रांनो, माझा अनुभव असा आहे, की किती मोठा नेता असला ना, तरी देखील त्याला जर आपण एखादा असा महत्वाचा मुद्दा सांगितला, ज्यावर टर्निंग पॉइंट ठरू शकतो त्याच्या पॉलिसीमध्ये, स्ट्रॅटेजीमध्ये. अ, काही वेगळं त्याच्यामुळे त्याचा फायदा होऊ शकतो. तर माझा वैयक्तिक अनुभव कदाचित आता 55-56 वर्ष मी पत्रकारितेत असल्यामुळे या सिनियरिटीचा फायदा मला मिळत असेल. या सगळ्या नेत्यांशी ते जेव्हा राजकारणात आले, त्यावेळेला मी पत्रकारितेत आलो. त्यामुळे समकालीन प्रवास आहे. त्यामुळे मला ती किंमत, मूल्य ते देत असेल माझ्या विचाराला, मुद्द्याला. आणि ती हिंमत आहे माझ्यामध्ये, की किती मोठा नेता असला तरी देखील त्याला सांगायचं. अ, आज ना मी एक मेसेज संजयला पाठवलाय. तो आता तुम्हाला परवा मी सांगितलं, की भाऊ तोरसेकरनी एक व्हिडिओ केला. तो माझ्या व्हिडिओवर आधारित होतो, पण मी निमित्त होतो. मुळामध्ये त्यांनी सांगितलं, की अनिलने प्रश्न विचारलाय, की भारतीय जनता पक्षावाले एवढा प्रचंड पैसा, हजारो कोटी रुपये ओततायत मीडियावरती आणि मामू, मामू, मामू म्हणून शिवसेनेने उद्धव ठाकरे जी आहे किंवा राज आहे यांना हॅमर करतायत. तर त्याच्यामागे मुसलमानांचे ते धार्जिन आहेत हे दाखवून हिंदूंपासून त्यांना तोडण्याचं एक अ, त्याच्या भाषेमध्ये व्यूहरचना आहे. यांच्या भाषेत ते षडयंत्र असू शकतं, पण व्यूहरचना आहे. आणि तो मुद्दा मी संजयकडे व्हिडिओ दाखवला भाऊचा. भाऊनी काय म्हटलंय ते सांगितलं. संजयने उद्धवला सांगितलं. राजला तो मेसेज संजयने उद्धवनी सांगितलं आणि त्यांनी असा निर्णय घेतला, की ही मामू इमेज बदलून टाकायची. काही जणांनी असा प्रश्न विचारला असेल, की इतकी 8 दिवसात कशी बदलू? एका रात्रीत बदलू शकतात परसेप्शन लोकांची. आणि बदललेली आहेत. मी पण बघितली आहेत अनेक वेळा. ओबीसी आणि तुमच्या मराठा संघर्षामध्ये तुम्ही अनेक नेत्यांची परसेप्शन ओव्हरनाईट बदललेली पाहिलेत ना. अगदी मनोज जरांगेपासून हाकेपर्यंत, लक्ष्मण हाकेपर्यंत सगळ्यांची परसेप्शन लोकांच्या मनातली बदलली आहेत. नेत्यांची बदलली आहेत, फडणवीसांची बदलली आहेत, बावनकुळेची बदलली आहेत, भुजबळांची बदलली आहेत. एका रात्रीत भूमिकेत काहीतरी टर्निंग पॉइंट आला आणि बदलली असं झालं. तर मी सांगितलं त्याप्रमाणे त्याने आता तो मामू विषय जो आहे तो एकदम सोडून दिला. किंबहुना याचा पुरावा मी लोकांना काल सांगितलं, की अग्रलेख आला याचा आपल्या सामनाचा, की ज्याच्यामध्ये त्यांनी तुम्ही कोण आम्हाला हिंदुत्व शिकवणार? आम्हीच खरे हिंदू आहोत. आमचंच हिंदुत्व कडवं प्रखर आहे. बाळासाहेबच खरे हिंदू हृदय सम्राट होते. तुमच्याकडे आहे का कोणी हृदय सम्राट? म्हणजे त्यांनी पूर्ण हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा उचलला. मराठी आणि हिंदुत्व म्हणजे मामूच्या जागी आता मही असं एक नवं समीकरण त्यांनी मांडलं आणि आता ते जोरात मांडणार. आज मी उद्धवला परत मी संजयला सकाळी मेसेज पाठवलाय. त्याला मी असं म्हटलंय, जो तुमच्याशी आता मी शेअर करतोय आणि तुम्ही मला सांगा. आता आपण हल्ली कॉमेंट ओपन ठेवलेत. तर त्या कॉमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगा. यू आर वेलकम. स्वागत आहे तुमचं. तर कसं आहे ना, मी आज संजयला असं लिहिलंय, की उद्धवच्या मनामधला हा गैरसमज तू दूर कर, की उद्धवचा शत्रू नंबर 1 एकनाथ शिंदे आहेत. उद्धवचा खरा शत्रू देवेंद्र फडणवीस आहेत. त्याला याचं भान करून दे. हे मला का लिहावं लागलं माहितीये? किंवा त्याला मेसेज आता संजय दुपारी भेटेल त्याला. त्यावेळेला तो उद्धवला दाखवेल आणि सांगेल त्याला, की अनिलचा तो सांगतो त्याला, की माझ्या मित्राचा मेसेज आलाय किंवा उद्धवही त्याला विचारतो, काय म्हणतोय तुझा मित्र? किंवा काय म्हणतायत तुझे मित्र? असं. ते वेळ आमचं नातं फार वेगळं होतं ना. उद्धव त्यावेळेला असा उद्धव होता, तरुण होता. त्यामुळे राज काय, उद्धव काय, मी पण त्यांना आहो-जाहो म्हणू शकत नाही. तर तो काय झालं माहितीये, की गेल्या म्हणजे जवळजवळ गेल्या काही वर्षापासून म्हणेन मी, जेव्हापासून एकनाथ शिंदे बाहेर पडलेत, तेव्हापासून मी बघतोय, की उद्धव चुकीचं म्हणेन मी. वेड्यासारखं नाही म्हणणार किंवा गाढवासारखं आहे असं पण नाही म्हणणार मी त्याला. असं म्हणणं बरोबर नाही दिसणार. त्याच्या समर्थकांना आवडणार नाही. मी आता जे काही बोलतोय ते त्याच्या हिताचं बोलतोय. तर मग समर्थ त्याला कुठेतरी हिताची गोष्ट सांगत असताना असं वेड्यासारखं बोलतो, गाढवासारखं बोलतो असं म्हणणं योग्य नाही. मी म्हणत नाही म्हणून ते मी शब्द मागे घेतो. पण चुकीचं बोलतोय हे म्हणायला काही हरकत नाही मला. तो काय करतोय?
ही मॅक्झिमम हल्ले एकनाथ शिंदेवर करतोय. हो, म्हणजे एकनाथ शिंदेना बदनाम, म्हणजे संजय पण करतोय ही चूक. संजय पण करतोय. संजयला पण मी 2-4दा सांगितलं, संजय तुझी दिशा चुकतीये. तुझी दिशा चुकतीये. तू एकनाथवर ज्या थराला जाऊन टीका करतोस ते चुकीचं आहे. एकनाथवर, त्याच्या मुलावर आम्ही आपसात बोलताना जाऊ म्हणत नाही, मी भेटल्यावर आदरायुक्त बोलतोच, अर्थात आदरार्थी बहुवचनच वापरतो एकनाथजी वगैरे. पण तू चुकतोयस, त्यांच्यावर कशाला आघात करतोयस? हा, म्हणजे टीका कर, टीका कर, टीकेला माझी काय हरकत नाही, पण आघात जे करता तुम्ही काहीतरी आउट ऑफ दी वे जाऊन अपशब्द वापरून, गलिच्छ शब्द वापरून, असभ्य शब्द वापरून, शिवराळ भाषा वापरून, अश्लाघ्य असे विधानं करून, जी बिनबुडाची आहे, तुलाही माहिती आहे मलाही माहिती आहे आणि आपल्यामध्ये बोलणं झालेलं आहे की हे खरं नाही, अशी विधान तू बिनदिक्कत करून एकनाथ शिंदेना बदनाम करण्याचा, त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतो. उद्धव तर ते करतो, आदित्य पण करतोच. आता ती तुमची साथीचा रोग आहे तुम्हाला तो, की संजयला झाला की उद्धवला होतो, उद्धवला झाला की आदित्यला होतो, असे साथीच्या रोगाचे हे 3 बळी आहेत. तर मी म्हटलं की तेव्हाही त्याला वेळोवेळी मी सांगितलं होतं, पण आता हे पुढल्या 8-15 दिवसामध्ये फार क्रिटिकल मोमेंट्स आहेत, म्हणून मी संजयला मेसेज पाठवला आणि उद्धवलाही मी आता सांगतो, तुमच्या माध्यमातूनही सांगतो. एक पब्लिक प्रेशर पण क्रिएट होतं ना काही गोष्टीबद्दल. त्या मामू प्रकरणामध्ये भाऊच्या याच्यामुळे का क्रांतिकारी बदल झाला? कारण लोकांना सुद्धा असं वाटलं की आम्ही हिंदुत्ववादी मराठी आहोत, आम्हाला हिंदुत्ववादी मराठी असलेली शिवसेना उभाठा हवी आहे, राज हवा आहे आम्हाला, राजचं प्रखर हिंदुत्व हवं आहे आम्हाला. मतांमध्ये फरक पडणार आहे पुढल्या 8 दिवसामध्ये. तुम्ही बघा, मी म्हणतो की भाऊनी 25% बोनस दिला, हे खरं आहे. पण आता या मुद्द्यावर मी सांगतो की एकनाथजींवर किती कठोर टीका करतात, किती शिवराळ टीका करतात, चुकीचं आहे. पण टीका करा तुम्ही, त्याला नाही प्रश्न, पण तुमचा खरा शत्रू कोण आहे? संजयला मी हे बोललो होतो पूर्वी की तुमचा खरा शत्रू नंबर 1 फडणवीस आहेत आणि त्याचे पुरावे आहेत, त्याचे पुरावे आहेत. आज जे काही उद्धवला प्रतिकूल असं होतं, राजला होत नाही प्रतिकूल काही, कारण राज आणि फडणवीसांचं एक आतून संगनमत आहे, गॅटमेट आहे, त्यांची मांडवळी झालेली आहे आणि ती मांडवळी वेगळ्या प्रकारची आहे, ती तो वेगळ्या व्हिडिओचा विषय आहे. राज ठाकरे आणि फडणवीसांची मांडवळी हा एक वेगळा, मांडवली हा वेगळा विषय आहे आणि तो चकित करणार आहे, धक्कादायक आहे. पण ठीक आहे, राहू दे, ती मला त्यांची मांडवळी झाली ती मला पण वेलकम आहे. त्यामुळे फडणवीसांचा मी पण हितचिंतक आहे, समर्थक नाहीये पण हितचिंतक आहे, मित्र आहे. त्यामुळे मला त्यांचं भलं होत आहे जर राशी आतून संगनमत केल्यामुळे, साठगाठ केल्यामुळे, संगनमत केल्यामुळे, तर मी कशाला ते एक्सपोज करू, आता नाही करत आहे, त्याविषयी नाही बोलत मी. पण एकनाथजींवर टीका करता तुम्ही, पण तुमचा शत्रू कोण आहे? देवेंद्र फडणवीस. उद्धवच्या विरुद्ध जे जे काय होतं, आत्ता अनेक लोक जे उभाठातून फुटतायत ते आधी फडणवीसांना अप्रोच होतात. ते म्हणतात की आम्हाला भाजपत यायचं. ते म्हणतात 2 गोष्टी आहेत, एक तर भाजपत जागा नाही तुम्हाला तिकीट द्यायला, तुम्ही शिंद्यांकडे जा. कारण मला जर उद्धवची उभाठा संपवायची असेल तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये तुम्ही गेला तर एकनाथ शिंदेची शिवसेना स्ट्रॉंग होते, स्ट्रॉंग होते आणि उद्या सुप्रीम कोर्टाला देखील विचार करावा लागेल की अरे 90% पेक्षा जास्त लोक उद्धव ठाकरेला सोडून एकनाथकडे गेले, एकनाथजींकडे गेले, म्हणजे त्यांची सेना ही खरी मानतात. सामान्य माणूस मारतो, हे नगरपालिका नगर परिषद निवडणुकांमध्ये दिसलं की खरी शिवसेना कोणती मानतो, मी मानतो. आता ह्याच्यामध्ये गोची काय? आता मी कोट केलं तर परत ते माझा मित्र माझ्यावर नाराज होईल. काय ना की उद्धवमध्ये तो दम नाही, कुठे वगैरे काय बोलत नाही मी, पण उद्धवमध्ये दम नाही, तो घाबरतो. कुणाला घाबरतो? तो देवेंद्र फडणवीसांना घाबरतो. एकनाथ कसा आहे, टिपिकल शिवसैनिक आहे, काय बोलायचं ते बोलून मोकळा होईल, काय माणसं आणायची ती आणून मोकळा होईल. एकनाथजींचा स्वभाव असा छुपी कारस्थानं करणं, हा, गुप्त कारवाया करणं, समोरच्याला कळू न देता बर्बाद करणं, असं नाही. हो, उघड्या मैदानामध्ये लढणारा माणूस आहे, जे काय करेल ते सांगणार आणि करणार, करून दाखवणार. पण
हे नाही, कटकारस्थान षडयंत्र ज्याला आपण म्हणतो तशी नाही. एकनाथ शिंदेवर हा वेडा वार करतो किंवा हा चुकीचे टीका करतो उद्धव, त्याचं एक कारण मला असं वाटतं ना की उद्धव फडणवीसांना घाबरतो. त्याला तुलनेने एकनाथजी शिंदे हे सॉफ्ट टार्गेट वाटतात. म्हणजे त्याला हिरोइझम दाखवायचं आहे. हा मी कसा शूरवीर आहे, हा मी कसा बिनधास्त बोलतो, हा बघा मी कशा शिव्या घातल्या, बघा मी कशी अश्लील भाषा वापरली, मी बघा कसा असभ्यपणाने तुटून पडलो, घणाघात. हे टीव्हीवाले त्याला बिघडवतात. आणखी आज तोप गडगडणार, अरे केपाच्या बंदुका वाजवतो तो प्रत्यक्ष सभेमध्ये. आता परवा नाही का तुम्ही पाहिलं की आज महायुतीची महाघोषणा, फुस 2 मिनिटात विषय संपला होता. 10 मिनिटाचं प्रेस कॉन्फरन्स अक्षरशः काय म्हणतात ना, खेचली 10 मिनिटं, नाही तर 1 मिनिटात संपली होती राज ठाकरे यांच्या. आणि राज ठाकरे असे बसले होते, त्यांची अनिच्छा बॉडी लँग्वेज पूर्ण दिसत होती. ही ऑन नॉट विलिंग. राजच्या उद्धवच्या बाजूला बसून ती घोषणा करण्यात इंटरेस्ट नव्हतं, जबरदस्तीने करतोय. तो नाराजी दिसत होती, नाखुशी दिसत होती, जी मनसे सैनिकांमध्ये पाझरली आहे. तो विषय वेगळा, आज तो विषय नाही. पण उद्धव घाबरतो. त्याला माहितीये फडणवीसांकडे आपल्या एवढ्या फायली आहेत, एवढ्या भानगडी आहेत. आणि एकनाथ शिंदे कसं आहे की माफ करणाऱ्या व्यक्तीचे, त्यांचं क्षमाशीलता हा मोठा गुण आहे. त्यांच्या विरुद्ध कुणी बोलले फार मनावर नाही घेत. ठीक आहे, एकदा केव्हा तरी एकनाथजींशी गप्पा मारताना विषय निघाला. मी तुम्हाला सांगितलं की 15-20 दिवसांनी केव्हा तरी रात्री 12-1 वाजता ते बोलवतात आणि मग 1-2 तास गप्पा मारतो मोकळेपणाने. अनौपचारिक गप्पा असतात, त्यामुळे सारख्या नसतात. पण त्याच्यामध्ये मी त्यांना म्हटलं अमक्यानी तमकं म्हटलं, त्याच्याबद्दल ते तमकी प्रतिक्रिया मी सोडून द्यावं, मरू दे. कोण म्हणाल? एकनाथजी. मरू दे, त्याचं कर्म त्याला, ते त्यांच्या कर्माची फळं भोगतील. त्यांच्या पापाचं प्रायश्चित्त त्यांना मिळणार आहे आणि मिळत आहे, लोकच देत आहेत. आपण कशाला काय करायचं? मी नाही बोलत, तुम्ही बघितलं मला, मी जेवढ्याच तेवढं उत्तर देतो. मला मीडियावालेच म्हणतात की साहेब तुम्ही उत्तर दिलं पाहिजे, तुम्ही त्याला सोडून देता, त्यांना सोडून देता, तसं नका करू. मग असं वाटेल की तुम्हाला मांडायला पक्ष नाही का, असं ते आग्रह करतात म्हणून मी बोलतो. नाही तर मला तर तुम्ही सांगाल ना तर मला त्यांच्याबद्दल बोलायचंच नाही. हे कुठे नाही तर एकनाथजींनी सांगितलं. खरं सांगू तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मी खरंच एकनाथजींचा मित्र आहे म्हणून मी सांगतो की या उद्धवला त्यांनी राजकीय दृष्ट्या धडा शिकवायचा तो शिकवला, पण उद्धवला तिने माफ केलाय. उद्धवच्या मागे लागून त्याची ससे होलपट करणं, उद्धवला ते किती त्रास देऊ शकत होता काय सांगू तुम्हाला. प्रचंड त्रास देऊ शकत होते. कारण उद्धवच्या सगळ्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये ना, आधी सुद्धा मागे 14-19 काळात सुद्धा जे काय उद्धव करत होता त्याची सगळ्यात मोठी बित्तम बातमी आदित्यला नसेल, अनिल परबला पण नसेल एखाद वेळ, इतकी वहिनी असेल, पण इतकी माहिती एकनाथजींकडे होती. पण ती त्याने कधी वापरलं नाही. मी संजयला पण नेहमी सांगतो की एकनाथजी काय वापरू शकतात हे तुला माहिती आहे ना, त्याने वापरलं नाही. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आणि त्यामुळे उद्धवला असं वाटतं हे सॉफ्ट टार्गेट आहे. एकनाथ शिंदेवर जर आपण टीका केली तर मोदी, शहा, फडणवीस हे सगळं भाजपचे जे एक हे आहे ते सगळं आपल्यावर तुटून नाही पडणार. मांडा तुम्ही. उलट त्यांना बरंच वाटत असेल. उद्धवची अशी पण कल्पना आहे की मी एकनाथ शिंदेवर टार्गेट केलं तर फडणवीसांना पण बरं वाटत असेल. म्हणाला तो एकदा की अरे एकनाथवर आपण बोललो ना तर फडणवीसांना पण बरं वाटतं. फडणवीसांना बरं वाटतं म्हणून तू एकनाथजींवर चढतोस काय? माहितीये मला तू चढतोस ते त्याच्याकरता. कारण तुला अशी तुझी कल्पना आहे, संजयची पण कल्पना आहे की फडणवीसांना बरं वाटतं एकनाथजींविरुद्ध बोललेलं, अजितदादांविरुद्ध बोललेलं आवडतं त्यांना, अशी एक परसेप्शन आहे. आणि ते भाजपवाल्यांमध्ये पण आहे. एक भाजपचा नेता माझ्याकडे असंच त्याला म्हटलं मुलाखत दे वगैरे, तो म्हणाला मी अशी टीका करू का माझ्या याच्यामध्ये? मी म्हणलं का? नाही फडणवीस खुश होतात. तुला कोणी सांगितलं की एकनाथ आणि अजितदादांवर टीका केली म्हणजे खुश होतात? नाही म्हणे, अनुभव आहे माझा तसा. तर उद्धवलाही ती थोडीशी कल्पना आहे की
या दोघांवर हल्ला केला तर काय, फडणवीस आपल्यावर व्यक्तिशः नाराज होत नाही, पण आपण व्यक्तिशः फडणवीसांवर बोललो तर मग फडणवीस काटा नाही काढत, संपवतात. आणि त्यांनी पाहिलंय काय काय, अरे त्यांच्या पक्षातल्या लोकांना कसं संपवलं त्यांनी पाहिलंय. याला तर संपायला काय वेळ लागणार आहे. एकदा ते उदाहरण देणं योग्य आहे की नाही मला माहिती नाही, पण शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना मी त्यांचा मानसपुत्र होतो, भाग्य होतं माझं. तर त्यावेळेला मी त्यांना एका नेत्याच्या बाबत सांगितलं की त्यांच्यावर कारवाई करायची वेळ आली असं मला वाटतं, ज्या पद्धतीने ते तुमच्याविषयी हे करतायत. शंकररावांनी माझ्याकडे बघितलं आणि ते म्हणाले कारवाई करायची गरज नाही, मी कारवाई करू शकतो हे त्यांना माहिती आहे, एवढं पुरेसं आहे. त्याला माहिती आहे मी कारवाई करू शकतो, त्यामुळे ते मर्यादेत आहेत, एवढ्या मर्यादेत टीका त्यांनी केलीच पाहिजे. नाही तर आमच्या पक्षाचे श्रेष्ठ म्हणतील की तुम्ही काय हातमिळवणी केली की काय त्यांच्याशी, तुमच्यावर कशी टीका करत नाही. अरे काही वेळेला हे ते वेगळं गणित आहे, काही वेळेला अशी टीका करून घ्यावी लागते, नाही तर संगनमताचा आरोप होतो. महाराष्ट्रामध्ये आता प्रदेशाध्यक्षांबरोबर मी काम केलेलं आहे, मुख्यमंत्र्यांचा मित्र होतो, त्यावेळेला मी बघितलंय की मला प्रतापराव भोसले मुख्यमंत्री होते, आपलं हे होते विलासराव मुख्यमंत्री होते आणि प्रतापराव अध्यक्ष होते. तर प्रतापरावना दिल्लीवाले सांगायचे की तुम्ही पुरेसं भांडत नाही त्यांच्याशी, तुम्ही त्यांना चाप बसवला पाहिजे, तुम्ही त्यांना चेकमेट केलं पाहिजे. म्हणून नंतर तुम्ही बघा प्रभारावांची पण कोणाच्या थ्रू ओळख होती, त्या पण सांगायच्या की आम्हाला दिल्लीवाले सांगतात. मी म्हटलं कशाला भांडता, ते म्हणे नाही दिल्लीवाले सांगतात, तुम्हाला भांडायलाच पाठवलंय, प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांचं संगनमत असतं का म्हणे. म्हणून बघा बाळासाहेब सुद्धा मनोहर जोशींना उठसूट चापकाचे फटकारे मारत असायचे, म्हणजे त्यांना धडाई शिकवायचा असायचा आणि याच्या पापात मी नाही, त्याच्या कमाईत आणि पुण्यात मी आहे, पापात हा मेसेज असायचा बाळासाहेबांचा. म्हणून सामनामधून मला मनोहर जोशींनी सांगितलं होतं, ते म्हणे माझ्या विरुद्ध सगळ्यात मोठा विरोधी पक्ष कोणता अनिल, म्हटलं कोणता, तेवढे संजय राऊत हा विरोधी पक्ष नेता आहे माझ्या विरुद्ध. संजय अग्रलेखातून बाळासाहेबांच्या नावाने जे लिहितो ते मॅक्झिमम माझ्या विरुद्ध लिहितो, आमच्या सरकार विरुद्ध लिहितो, तो विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. मी संजयला म्हटलं की ते म्हणतात तू विरोधी पक्षाच्या आहे, म्हणाले बरोबर आहे, तसंच राहिलं पाहिजे, नाही तर उन्मत्त होतील मनोहर जोशी. बाळासाहेबांनीच मला सांगितलंय की अग्रलेखातून जोडत जा मनोहर जोशींना, म्हणून हे सरकार जरी आपलं असलं तरी आपण त्यांचे विरोधकही आपण, समर्थकही आपण. ही आयडिया भाजपवाले पण करतात. एनिवे माझा मुद्दा असा की शत्रू नंबर 1 एकनाथ शिंदे नाहीये, ते सॉफ्ट आहेत, ते माफ करणाऱ्या वृत्तीचे, क्षमाशील वृत्तीचे आहेत आणि त्यांनी केलंय माफ उद्धवला. उद्धवच्या एवढ्या भानगडी ते सांगतात, त्याच्यातल्या 4 भानगडी जरी काढल्या तरी उद्धवची वांदे होऊन जातील. या निवडणुकीच्या तोंडावर मुंबईच्या संदर्भात काही, आता त्यांच्याकडे आलेत ना सगळे मुंबईतले नगरसेवक, याचे उद्धवचे जे होते ते आलेत ना इकडे, तर त्यामुळे झालंय कसं की सगळेजण उद्धवच्या फायलीच घेऊन आलेत, उद्धवची सगळी माहिती घेऊन आलेत. हो, त्यांनी काय काय दिलं घेतलं ते सगळे आहे. तर त्यामुळे यशवंत जाधव पण आहे ना, त्यांनी 9,000 कोटी दिले सांगितलं, तो पण यांच्याकडेच आहे आता. यामिनी जाधव त्यांच्याकडे आहे, तिथं खासदार केलं, उभं केलं होतं तिला, व्हॉट एव्हर इट इज. तर त्याला खात्री आहे की एकनाथजी शिंदे आपल्या विरुद्ध काय करतात, फडणवीस करतील ही भीती वाटते. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की फडणवीसांवर तो तुटून पडत नाही, याचा कारण तो त्यांना घाबरतो. कोण? उद्धव. पण त्याचबरोबर उद्धवला संपवणं हे फडणवीसांचं उद्दिष्ट आहे, तो संपवणार. आता नगरपरिषद नगरपंचायतीत संपवलं का नाही, तुम्ही बघितलं ना, बघितलं. आता तेच होणार आहे परत 29 महापालिकांच्या निवडणुकीमध्ये उद्धवला संपवणार. आणि त्यांनी जर त्यांची खोडी काढली, वाट्याला गेला, तर मग मला अजिबात आश्चर्य वाटत नाहीये की राज आणि उद्धवच्या दारामध्ये ईडीचे लोक जाऊन बसले, इकॉनॉमिक ऑफेन्स विंग महाराष्ट्राची, त्याचे लोक जाऊन जर बसले, मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. त्यांना नोटिसा निघाल्या, अजिबात आश्चर्य वाटणार नाही. त्यांच्या प्रॉपर्टी इन्कम टॅक्सने चेक केला, अजिबात आश्चर्य वाटणार नाही. पण हे सगळं शंकरराव चव्हाण जसं मला म्हणाले होते की मी काही करायची गरज नाही, मी करू शकतो एवढं माहिती असणं पुरे आहे. उद्धवला बरोबर माहिती आहे की फडणवीसांनी ठरवलं तर ते काय काय करू शकतात आणि आपण कुठे कुठे अडचणीत नव्हे संकटात येऊ शकतो. संकट आणि अडचण फरक आहे. त्यामुळे उद्धव असेल ना हिंमत, आणि हिंमत केव्हा आहे माहिती, हिंमत कशात असते माहिती, त्याची किंमत द्यावी लागते.
ती किंमत देण्याची तयारी आहे का तुझी? नाही ना? आहे? असेल तर फडणवीसांवर टीका कर. ते तुझे शत्रू नंबर 1 आहेत. तुला संपवणार ते आहेत. एकनाथ शत्रू मानून तू जे करतो ना, हे हवेमध्ये तलवार फिरवणं बंद कर. संजय, समजावून सांग तुझ्या मित्राला. धन्यवाद.